मंडळी नमस्कार. कडक बातमध्ये मी राज दळेकर आपलं स्वागत करतो. मंडळी, लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू झालेली आहे आणि भाजपनं आपल्या 20 उमेदवारांची यादीही जाहीर केली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार आता उतरलेले आहेत. पक्ष आणि युती, आघाडी या सगळ्या गोष्टी देखील निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये मंडळी आपण पाहणार आहोत परभणी लोकसभा रिंगणामध्ये महादेव जानकर यांची एंट्री झाली तर काय होऊ शकतं याबद्दल. महाविकास आघाडीकडून परभणीचा उमेदवार जवळपास ठरलेला आहे. विद्यमान खासदार संजय उर्फ बंडू जाधव हेच पुन्हा एकदा इथून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. तसं पाहिलं तर शिवसेनेच्या फुटीनंतर अनेक नेते हे एकनाथ शिंदे यांच्या गटात गेले. मात्र परभणीच्या राजकारणात शिवसेना फुटीचा फारसा परिणाम झाला नाही. परभणीचे आमदार राहुल पाटील आणि खासदार संजय जाधव हे दोघेही उद्धव यांच्याशी एकनिष्ठ राहिले आणि त्या एकनिष्ठतेचं फळ म्हणूनच पुन्हा एकदा त्यांना लोकसभेचं आता तिकीट देण्यात आलंय. महाविकास आघाडीचं ठरलं असलं तरी महायुतीकडून अजूनही परभणीच्या उमेदवाराबद्दल काहीही ठरलेलं नाहीये. त्यामुळे महायुतीचा उमेदवार कोण असेल, भाजपचा असेल की राष्ट्रवादी अजित पवार गटाचा असेल की आणखी एकनाथ शिंदे यांच्या गटाचा असेल, याबद्दल अजून कोणतीही स्पष्टता नाही. मात्र आणखी एक उमेदवाराची आता भर पडण्याची शक्यता आहे आणि ती म्हणजे रासप अर्थात राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर हे परभणी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जाते. गेल्या 2 वर्षापासून आपण परभणी लोकसभा लढवणार असं जानकर सातत्यानं सांगत आले. परभणीमधलं जातीय समीकरण जर आपण पाहिलं तर परभणीमध्ये मोठ्या प्रमाणात धनगर समाज आणि त्यांची मतं आहेत. त्यासोबतच एक रासपचा एक आमदार देखील परभणीच्या गंगाखेडमधून आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच महादेव जानकर यांनी हा निर्णय घेतल्याचं बोललं जाते. आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर जानकर हे आक्रमक होते. त्यामुळे ओबीसीची मतं देखील जानकर यांच्या पथ्यावर पडू शकतात, त्यांना ती मिळू शकतात. परभणी लोकसभेचा जर आपण विचार केला तर या मतदारसंघात एकूण 6 विधानसभांचा समावेश होतो, ज्याच्यामध्ये परभणी जिल्ह्यातल्या 4 तर जालना जिल्ह्यातल्या 2 विधानसभांचा समावेश आहे. परभणी शहराचे आमदार आहेत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे राहुल पाटील. त्यानंतर जिंतूरच्या आमदार आहेत भाजपच्या मेघना बोर्डीकर. त्यानंतर पाथरीचे आमदार आहेत काँग्रेस पक्षाचे सुरेश वरपुडकर. गंगाखेडचे आमदार आहेत राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर गुट्टे. परतूरचे आमदार आहेत भाजपचे बबनराव लोणीकर. तर घनसावंगीचे आमदार आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी मंत्री राजेश टोपे. तसं जर पाहिलं तर भाजपचे 2, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 1, रासपचा 1 आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा 1 असे इथून आमदार आहेत आणि पक्षीय बालाबल आहे. त्यामुळे साहजिकच 2 आमदार असणाऱ्या भाजपकडून या जागेची मागणी होते आहे आणि इथून भाजपकडून रामप्रसाद बोर्डीकर हे लोकसभेसाठी इच्छुक आहेत असं बोललं जाते. तसंच परतूरचे आमदार बबनराव लोणीकर यांचे पुत्र राहुल लोणीकर हेही लोकसभेला इच्छुक असल्याचं म्हटलं जाते. अशी अनेक इच्छुकांची नावं आहेत. मात्र परभणी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्यानं तिथून एकनाथ शिंदे गटही उमेदवारीची मागणी करू शकतो आणि महायुती म्हणून अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे हा मतदारसंघ जाऊ शकतो आणि राष्ट्रवादीचे गतवेळेचे उमेदवार राजेश विटेकर हेच पुन्हा एकदा इथून महायुतीचे उमेदवार ठरू शकतात असं बोललं जाते. गेल्या वेळी त्यांचा संजय जाधव यांनी पराभव केला होता. आता मात्र महत्त्वाचं आहे की महादेव जानकर यांनी परभणी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय का घेतला असावा. एकतर जानकर हे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जात होते. पंकजा मुंडे यांची जानकर यांनी कायमच साथ दिली आहे. त्यामुळेच किंबहुना ते महायुतीकडे गेले आहेत असं बोललं जाते आणि तिथून मंत्री देखील ते झाले होते. मात्र शिवसेना फुटीनंतर एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी फुटीनंतर अजित पवार गट यांना महायुतीनं सोबत घेतल्यामुळे फडणवीस यांनी मित्रपक्षांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जातोय. भाजप आणि फडणवीस यांच्यावर ते नाराज असल्याचं त्यामुळेच बोललं जाते. भाजपनं मित्रपक्ष संपवले असंही म्हटलं जातं. त्यातच शरद पवार यांनी म्हाडा इथून लोकसभा लढवण्याची जानकर यांना ऑफर दिल्याचं बोललं जातंय. दरम्यान राज्यातल्या 3 ते 4 जागा राष्ट्रीय समाज पक्ष लढवेल असं जानकर म्हणाले. त्यातच परभणी, माढा, सोलापूर अशा धनगर समाजाचं मतदार जिथून जास्त आहे तिथून ते उमेदवार देऊ शकतात. तसंच परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेडचे राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांचं महत्त्वाचं पाठबळ हे परभणीत जानकर यांना मिळू शकतं. हाच विचार त्यांनी केला असावा आणि गतवेळी शिवसेना आणि भाजपच्या युतीमुळे संजय जाधव हे निवडून आले होते. त्यासोबतच वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारानं मोठं मताधिक्य इथून घेतलं होतं. त्यामुळेच राष्ट्रवादीचे राजेश विटेकर यांचाही पराभव झाला होता. यावेळी मात्र वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीसोबत असण्याची शक्यता आहे आणि असं जर झालं तर वंचितची सगळी मतं ही महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या मागे राहतील असं म्हटलं जाते.
आणि महादेव जानकर हे जर उभे राहिले तर धनगर समाजाची मतदान, तसंच ओबीसीचं असणारं मतदान, तसंच गंगाखेडीतून होणारं सगळं रासपचं मतदान हे जानकर यांच्या पदरात पडू शकतं आणि त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराला इथं फटका बसू शकतो असं बोललं जातंय. कारण भाजपचं आपल्याला माहिती आहे, भाजपचे सगळे मतदार हे बहुसंख्य ओबीसीच आहेत आणि तेच जर जानकर यांना मतं पडली तर त्याचा फटका महायुतीच्या उमेदवाराला हा आपसकूच बसू शकतो. सोबतच धनगर आरक्षणाचा प्रश्न असेल, धनगर समाजाचं आरक्षण, त्यासोबतच ओबीसी नेते म्हणून देखील ओबीसींचं मतदान, धनगरांचं मतदान जानकर यांना पडू शकतं. त्यामुळे परभणी लोकसभा मतदारसंघात यावर्षी तिरंगी लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आणि असं जर झालं तर मात्र परभणीचं राजकारण हे वेगळं वळण घेऊ शकतं. तसंच वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडी सोबत आली नाही तर वंचितचा उमेदवार देखील या मतदारसंघात वेगळं वळण देऊ शकतो आणि मुस्लिम मतांचा जर विचार केला तर परभणीत हे मोठ्या प्रमाणात मुस्लिम मतदार आहे आणि ते निर्णायक आहेत आणि MIM जर इथून उमेदवार दिला तर मुस्लिमांची मतं तो उमेदवार घेईल आणि त्याचा फटका महाविकास आघाडीला बसू शकतो. त्यामुळे एकूणच परभणीत महायुती आणि महाविकास आघाडी यांचं समीकरण कसं जुळतं, महायुतीचा उमेदवार कोण ठरतो, शिवाय महादेव जानकर खरंच लोकसभेच्या रिंगणात उतरतात का आणि ते जर उतरले तर त्याचे काय परिणाम होतील हे सगळं आपल्याला पाहायला मिळेल. मात्र आपल्याला काय वाटतं याबद्दल आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत रहा कडक बात.